तर आजची मॉर्निंग माझी डायरेक्टली कॉलेजमध्ये झाली होती आणि ह्या सगळ्या माझ्या मैत्रिणीचं नक्की काय चाललंय ते लिटरली मला काहीच कळत नव्हतं. मी तर साईडला बसून फक्त गंमतच बघत होती. आणि या सगळ्यावरून तुम्हाला समजलंच असेल तर आज आमच्या कॉलेजमध्ये आमचा सगळ्यात हार्ड जाणारा पेपर होता. 1.5 hour झाल्यानंतर आमचा पेपर फिनिश झाला आणि सगळ्यांची बाहेर येताना रिएक्शन लाईक बघण्यासारखीच होती. एक्झाम चालू आहेत बट सिलेबस कितपर्यंत होता लिटरली आम्हाला काहीच माहित नव्हतं. तुम्हाला काय वाटतं आज आमचा पेपर इझी गेला असेल की हार्ड गेला असेल? आणि लाईक टेन्शन तर सगळ्यांनाच होतं बट मला तर हे छोटे मोठे मुवमेंट्स मिस करायचे नव्हते. त्यामुळे कॅम्पसला मी थोडंसं राऊंड मारला. त्यानंतर डायरेक्टली मी घरी जायला निघाली आणि घरी आल्यानंतर मी डायरेक्टली झोपूनच गेली होती. बट रात्री जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा बघते तर काय आज तर काहीतरी बाहेरचं खाणार होती. म्हणूनच या चांगल्या मुवमेंटला मी आज एक पेस्ट्री सुद्धा ऑर्डर करायचा विचार केला. तर काय ह्याची सुद्धा एक्झाम चालू आहे. त्याला म्हटलं तू पहिले स्टडी कर त्यानंतर मी तुझ्यासोबत शेअर करेन. एवढंच स्विगीवरून आपलं पार्सल सुद्धा रिसीव्ह झालेलं बट इथे पेस्ट्रीच्या ऐवजी केकच आला. आणि आज मी यांना बाहेर सोडलं होतं तेव्हा तुम्हाला एक फन फॅक्ट सांगते. जसं मी यांना बाहेर सोडते ना ते डायरेक्टली विंडोच्या टोकावर जाऊन बसतात. आणि थोड्या वेळासाठी मी बाहेर गेले होते तितक्यात मला ही गणपतीची गाडी दिसली आणि मला खूप भारी वाटलं की आता गणपती जवळ येत आहेत. सो या आजच्यासाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.